नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. पुन्हा एकदा स्वागत. तर आपण काय करतोय, तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तसेच जी येणारी जी तुमची कंबाईन परीक्षा आहे यासाठी आपण PYQ विश्लेषण सिरीज चालवतोय. आणि या PYQ विश्लेषण सिरीजमध्ये आपण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे एक क्विज कॉन्टेस्ट खेळतोय. मी काय करेल, तुम्हाला काही सेकंदाचा कालावधी देईल, त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला विश्लेषण देणार आहोत. आता या लेक्चरचा फायदा कोणाकोणाला होईल, तर नंबर 1 राज्यसेवेसाठी तुमचे एक्झाम अँगल इथे कव्हर अप होतील. नंबर 2 सर्व विषयाची एक रिव्हिजन करण्याचा आपण एक प्रयत्न करतोय विश्लेषणाच्या माध्यमातून. आणि नंबर 3 कंबाईन सारख्या परीक्षेमध्ये जो भारताच्या इतिहासाचा वेटेज वाढतोय त्यासाठी पण सिरीज चालवतोय. आणि या सिरीजमध्ये आपण फक्त मी जे आहे गत 5 वर्षाचे ठीक आहे आपण PYQ ॲनालिसिस बघतोय. ठीक आहे, सुरुवातीला आपण इतिहास या विषयामध्ये बघूया की आतापर्यंत आयोगाचा ट्रेंड कसा राहिलेला आहे. तर आपण गेल्या 5 वर्षाचा जर विचार केला आणि आपण याला जर कॅटेगरी केल्यात की बाबा प्राचीन इतिहास असेल, मिडायवल असेल म्हणजे ॲन्शियंट असेल, मिडायवल असेल, मॉडर्न हिस्ट्री असेल, त्यात महाराष्ट्राचे क्वेश्चन असतील आणि काही क्वेश्चन्स असे की जे नॉर्मली तुम्हाला कुठं कॅटेगराईज करता येत नाही, अदर्स फॉर्मॅटमध्ये टाकलेले. 2019 मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्राचीन भारतावर 6 प्रश्न दिसतात, मिडायवलवर 1 दिसतो, मॉडर्नवर 3 क्वेश्चन दिसतात. ठीक आहे, मॉडर्नवर 3, महाराष्ट्रावर 2 आणि अदर 1, म्हणजे असे 6 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत मॉडर्न सेगमेंटमध्ये. हा खालचा सेगमेंट पूर्ण मॉडर्न आहे, म्हणजे 13 प्रश्न विचारलीत. त्यानंतर 19 मध्ये ॲन्शियंटचा जरासा स्कोप कमी होतोय, तर इथे 4 प्रश्न, मिडायवलमध्ये 2 प्रश्न आणि मॉडर्न हिस्ट्रीवर 5 प्रश्न येत आहेत, महाराष्ट्रावर 5 येत आहेत आणि अशा प्रकारे 16 प्रश्न दिसत आहेत. म्हणजे इथे 20 मध्ये 16 प्रश्न विचारलेले गेलेत. त्यानंतर 21 मध्ये जे आहेत हे 2 प्रश्न आहेत. त्यानंतर मिडायवलमध्ये 1 प्रश्न आहे, परत स्कोप कमी झालेला दिसतोय. मॉडर्नमध्ये 6, त्यापैकी आणखी महाराष्ट्रामध्ये 4 आणि अदर्स या सेगमेंटमध्ये 2, असे 15 प्रश्न दिसत आहेत. आणि गेल्या 3 वर्षात तुम्हाला प्रश्नांची संख्या 15 दिसते. प्राचीनवरचा स्कोप आहे हा कमी जास्त होतोय, म्हणजे यावर्षी माझ्या मते तरी ॲनालिसिसहून बघितलं तर तुम्हाला यावर्षी प्रश्नांची संख्या वाढलेली दिसेल. ठीक आहे. त्यानंतर 22 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 प्रश्न ॲन्शियंटवर होते, मिडायवलवर 2 प्रश्न, मॉडर्नवर 3, महाराष्ट्रावर 4 आणि एक अदर्स फॉर्मॅटमध्ये होता. आणि इथे 23 ला 1 प्रश्न ॲन्शियंटवर होता, मिडायवलवर 3 प्रश्न, म्हणजे इथे वेटेज वाढवलेला दिसतोय. मात्र एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला मॉडर्न आणि इथे 11 प्रश्नांचा वेटेज साधारणतः दिसतोय, म्हणजे मॉडर्नवर 11 प्रश्न विचारलेले दिसत आहेत. म्हणजे या विश्लेषणावर तुमच्या एक लक्षात आलं की महाराष्ट्राच्या इतिहासावर जे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे त्याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीवर वाढतोय आणि मॉडर्नमध्ये महाराष्ट्राचा वेटेज वाढताना दिसतोय. ठीक आहे, बघा मग आतापर्यंत आयोगाने सोर्सेस काय वापरले आहे, तर बेस्ट ऑफ बेस्ट सोर्सेस आहे ते म्हणजे ग्रोवर अँड ग्रोवर. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडियासाठी स्पेक्ट्रम जे सर्वात भारतातलं पॉप्युलर बुक आहे, आणि एटचं जे स्टेट बोर्ड आहे ते इम्पॉर्टंट. आणि जर आता हे झाले आयोगाने वापरलेले रेफरन्स, तुम्हाला जर सर्व याचा क्रक्स काढायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचू शकता. ठीक आहे, ॲन्शियंट मिडायवलसाठी जे आपलं पुस्तक आहे, ठीक आहे, विदर्भ आयएस अकॅडमीचं, ते पण तुम्ही रेफर करू शकता. कळतंय? चलो बघा, आता लक्ष द्या. पहिला प्रश्न, आता आपण 23चं विश्लेषण बघतोय. 23 मध्ये मॉडर्नवर 7 प्रश्न आले आणि 7 पैकी 4 प्रश्न हे महाराष्ट्रावर आहेत. ओके, चला पहिला प्रश्न तुम्हाला यासाठी मी थोडा वेळ देतोय. ठीक आहे, तुम्हाला असेल 20 सेकंदाचा वेळ. ठीक आहे, आणि युअर टाइम स्टार्ट नाउ. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि 20 सेकंदात तुम्ही तो व्यवस्थित सोडवायचा आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर तुम्ही ड्रॉप करायचं आहे. ठीक आहे, यानंतर आता आपण बघा, लक्ष द्या, प्रश्न काय म्हणतोय की पंडिता रमाबाई, ठीक आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने, ठीक आहे, बघा प्रश्न काय म्हणतोय की पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं, त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता. ठीक आहे, कोण्या लोकांचा रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळामध्ये समावेश होता,
असं तुम्हाला विचारलं. यालाच एका वेगळ्या सेगमेंटमध्ये विचारतात की शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये कोणाचा समावेश होता. ठीक आहे, तर बघा आता लक्ष द्या, आयोगाच्या ऑप्शनशी कसं खेळायचं. नंबर 1 बघा, प्रत्येक ऑप्शनवर आपण जाऊया. राज्यसेवेसारख्या परीक्षेत खूप वेळ असतो विचार करायला. तर ऑप्शन नंबर 1 आहे, ऑप्शन नंबर 1 आहे, ऑप्शन नंबर 1 आहे, म्हणजे 3 ठिकाणी 1 दिसतंय, तर त्या ठिकाणी 1 हे उत्तर असण्याच्या संभावना आहेत. जर असं असेल तर आपण ऑप्शन नंबर 2 ला एलिमिनेट करू शकतोय. त्यानंतर आता बघा, इथं ऑप्शन नंबर 2 दिसतोय, इथं ऑप्शन नंबर 2 दिसतोय, इथं ऑप्शन नंबर 2 दिसतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 2 दिसण्याचे चान्सेस तिथे बरोबर आहे. असं जर असेल तर इथे 2 नाही, एलिमिनेट करू शकतो. आणि आता तुम्हाला काय करायला लागेल, इथे बघावं लागेल. ठीक आहे, तर बघा याचं जे उत्तर आहे ते आहे रानडे, भांडारकर आणि तेलंग. हे जे 3 लोक आहेत, हे 3 लोक काय होते त्या ठिकाणी शारदा सदनच्या सल्लागार मंडळात किंवा रमाबाई असोसिएशन तर्फे जो फंडिंग व्हायचं त्याच्या सल्लागार मंडळात होते. ठीक आहे, तर आता बघा हे काय आहे नेमकं सांगतोय की मंगळुरूमध्ये, म्हणजे आताचं जे म्हैसूर राज्य होतं पूर्वीचं, आता कर्नाटक आहे, पूर्वी तिथं म्हैसूर राज्य होतं. या कर्नाटकमध्ये नॉर्मली मंगळुरू या इथे एक डोंगरे कुटुंब होतं आणि या डोंगरे कुटुंबामध्ये रमाबाईंचा जन्म झालाय. जन्म झाल्यानंतर रमाबाईंना शिक्षण त्यांच्या वडिलांनी चालू केलं. जरी त्या ब्राह्मण कुटुंबातल्या असल्या तरीही त्यांना शिक्षण काय झालं त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांमार्फत देण्यात आलं. सो ह्या गोष्टी तिथल्या ऑर्थोडॉक्स समाजाला न पटल्यामुळे त्यांनी काय केलं की रमाबाईंना गावातून, म्हणजे रमाबाई आणि त्यांच्या कुटुंबियांना गावातून निष्कासित केलं. निष्कासित केलं म्हणजे की त्या ठिकाणी बहिष्कृत केलं. त्यानंतर ते लोक काय करतायत, जे निलगिरी टेकड्या आहेत, म्हणजे आता जे कर्नाटक वगैरे हा भाग असेल किंवा केरळाची सीमा असेल या ठिकाणी, तिथं गेल्यानंतर मद्रास प्रांतामध्ये जात आहेत. मद्रास प्रांतामध्ये गेल्यानंतर तिथे दुष्काळ पडायला सुरुवात होतो आणि या दुष्काळामुळे त्यांची उपासमार होते. म्हणजे त्यांच्यावर इतके प्रसंग वाईट आले. म्हणजे मला जर तुम्हाला सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सर्वात दुर्दैवी जर व्यक्ती कोणी असतील तर पंडिता रमाबाई आहेत. अशा वेळेस काय होतं, त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो, आईचा मृत्यू होतो. वडिलांचा मृत्यू तर इतका, म्हणजे असा म्हणू शकतो आपण, इतका वाईट निधन आहे की त्यांच्या वडिलांच्या पोटात 16 दिवसापासून भाकरीचा एक तुकडा पण नव्हता. आणि अशा वेळेस त्यांचे वडील बंधू जे होते, म्हणजे मोठे भाऊ होते, या भाऊंनी स्वतःच्या खांद्यावर उचलून त्यांना 24 मैलाचा प्रवास केला. एका दाराशी नेला आणि सांगितलं की माझ्या वडिलांना भूक लागली, त्यांना काहीतरी खायला द्या, तर तसे मरतील. सो एका स्त्रीने त्यांना एक भाकरीचा तुकडा दिला आणि तेवढ्याशा भाकरीच्या तुकड्यावर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. लगेच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आणि एक लक्षात घ्या, यानंतर त्यांना 2 बहिणी होत्या, एक भाऊ होता आणि स्वतः रमाबाई. हे कुटुंब आता काय करतंय, भारत भ्रमंतीला निघतंय. भारत भ्रमंतीला निघत असताना ते पंजाब राज्यामध्ये जातात आणि पंजाब राज्यामध्ये गेल्यानंतर, ठीक आहे, म्हणजे आत्ताच्या पंजाबमध्ये सिंधू नदीच्या ठिकाणी जी थंडी पडते त्या थंडीतून संरक्षण करण्यासाठी ते खड्डे खणतायत आणि त्या खड्ड्यांमध्ये स्वतःला काय करतायत त्या ठिकाणी पुरून घेतायत. कशासाठी, की थंडीपासून संरक्षण व्हावं. आणि एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, या थंडीमध्येच काय झालं, त्यांचे जे कान आहेत या कानांचं ऐकण्याची क्षमता कमी झाली, म्हणजे त्यांना बहिरेपणा आला होता. याचा पुढच्या स्टोरीमध्ये फायदा होईल, लक्ष घ्या. मग आता काय होतं, भारत भ्रमंती करता करता ते त्या ठिकाणी हिंदू धर्माचं जे आहेत त्याच्या संदर्भात शास्त्रांवर बोलण्यास सुरुवात करतात. अशाच वेळेस कोलकाता विद्यापीठाचा जो सिनेट हॉल आहे तिथे पंडिता रमाबाईंना इन्व्हाइट केलं जातं भारतातील जे शास्त्रांवर बोलण्यासाठी. आणि अशा वेळेस त्या जातात कलकत्त्याला आणि कलकत्त्याला त्यांच्या शास्त्रीय ज्ञानामुळे लोक त्या ठिकाणी खूप इम्प्रेस होतात आणि त्यांना 2 पदव्या दिल्या जातात, सरस्वती आणि पंडिता. म्हणजे पंडिता म्हणजे आपण म्हणतो ना पंडित, म्हणजे मेल व्यक्ती, आणि फिमेल ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे पंडिता. आणि वेद किंवा शास्त्र जिच्या जिभेवर खेळतात ती म्हणजे सरस्वती, अशी नावं दिली जातात. अशाच वेळेस ब्राह्मो समाजाचे जे नेते होते केशवचंद्र सेन, ठीक आहे, केशवचंद्र सेनांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, ब्राह्मो समाजामध्ये स्त्रियांना प्रवेश देणारे जे होते ते केशवचंद्र सेन होते. आणि केशवचंद्र सेन काय करतात, त्यांना वेद आणि बायबलची कॉपी देत आहेत. ठीक आहे, आणि एक सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, एक नाव कधी विसरायचं नाही, ज्यांचं नाव आहे दादाजी ठाकूर. ठीक आहे, हे दादाजी ठाकूर जे आहेत, हे आयोगाने यावर प्रश्न पण विचारलाय. दादाजी ठाकूर हे मुंबई प्रांतातून पहिले ICS अधिकारी होते. ठीक आहे, पहिले ICS अधिकारी, म्हणजे भारतातले पहिले तुम्हाला माहिती आहे टागोर आहेत, सत्येंद्रनाथ, पण महाराष्ट्रातून म्हणजे बॉम्बे प्रांतातून पहिले ICS अधिकारी कोण आहेत, दादाजी ठाकूर. हे दादाजी ठाकूर काय करतायत, लग्नाची मागणी घालत आहेत. ठीक आहे, म्हणजे लग्नासाठी प्रपोज करतायत रमाबाईंना.
आयोगाने यावर प्रश्न कसा विचारला होता माहिती आहे का? त्या दिसायला सुंदर होत्या, त्यांचे केस मानेपर्यंत लांब होते आणि त्यांना बऱ्याचशा ICS अधिकाऱ्यांनी लग्नाची मागणी घातली होती. त्या कोण असं विचारलं होतं. ते या सेगमेंटमध्ये विचारलं आहे. दादाजी ठाकूर लग्नाची मागणी घालतायत, पण तोपर्यंत ब्राह्मो समाजाचे जे नेते होते, नेते म्हटल्यापेक्षा मिशनरी म्हणतात, ब्राह्मो समाजाचा प्रचार करणारे, सो त्यांचं नाव आहे बिपिनदास मेधावी. हे तिथले असं म्हणू शकतो आपण, तिथले जातीने, उच्च नीच अशी जात नसते, पण मला इतिहास शिकवताना सांगावं लागत असेल की ते नीच जातीचे होते. ठीक आहे, म्हणजे तिथलं दुय्यम जातीचे होते. आणि अशा वेळेस पंडिता रमाबाई ह्या उच्च जातीच्या आहेत. एवढा विरोध असताना त्यांनी काय केलं? विवाह केला. विवाह केल्यानंतर काय होतं की त्यांचे जे पती आहेत, यांच्या पतीचा कॉलराने मृत्यू होतो. ठीक आहे, आता हे जे आहे ना, हे सर्व महाराष्ट्र साहित्य मंडळात सर्व गोष्टी मेन्शन केल्या आहेत पंडिता रमाबाईंच्या चरित्रामध्ये. आणि आता काय होतंय, त्या ठिकाणी जे पंडिता रमाबाईंचे पती आहेत, पंडिता रमाबाईंचे पती मरण पावतात. शेवटच्या दिवशी त्या रमाबाईंच्या मुलीच्या, म्हणजे जी मनोरमा आहे, ती आजारी होती आणि तिला घेऊन रमाबाई बाजूच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. रात्रीचे मेधावी आले आणि त्यांना भूक लागली होती, थोडेसे फुटाणे खाल्ले आणि त्यानंतर त्यांना कॉलराची लागण झाली होती. सो अशातच त्यांचा मृत्यू होतोय, जो सकाळी रमाबाईंना दिसतो. आणि अशा वेळेस रमाबाई आता आणखी दुःख झेलतात. आईचा मृत्यू झाला होता, वडिलांचा झाला होता, त्यानंतर मोठ्या बंधूंचा पण मृत्यू होतो, त्यांची बहीण, त्यांचे जावई आणि आणखी एका बहिणीचा, सर्वांचा मृत्यू होतो. मग अशा वेळेस आनंदीबाई जोशी, ज्या भारतातील पहिल्या डॉक्टर आहेत, त्या त्यांच्या रिलेटिव्ह होत्या. कारण की आनंदीबाई जोशी ज्या आहेत, आनंदीबाई जोशी ह्या पंडिता रमाबाईच्या मावशीच्या मुलगी होती. ठीक आहे, मावशीच्या मुलीची मुलगी होती. आणि अशा वेळेस त्या आनंदीबाई जोशींचे जे मिस्टर आहेत, जे पोस्ट खात्यात नोकरी करतात, ठीक आहे, गोपाळराव जोशी, हे त्यांना मदत देऊ करतात रमाबाईंना, की बाबा तुम्हाला आम्ही मदत करू शकतो का? पण रमाबाई ह्या स्वाभिमानी होत्या. स्वाभिमानी असल्यानंतर रमाबाई काय करतात, एक मार्ग निवडतात. आणि आता रमाबाई जात आहेत त्या ठिकाणी पुण्याला, रानडेंच्या आमंत्रणावरून पुण्याला जाऊन त्यांच्या डोक्यात विचार येतो की आता आपण इतक्या लोकांचा मृत्यू बघितला आहे, सो आपण डॉक्टर व्हायचं. आणि डॉक्टर होण्यासाठी त्या लंडनला जातात. आणि एक लक्षात ठेवायचं, लंडनला जेव्हा त्या गेल्या तेव्हा त्यांच्यासोबत दोघी होत्या, एक मनोरमा होत्या, ठीक आहे, आणि एक दुसऱ्या होत्या, त्या म्हणजे आनंदीबाई भगत. ठीक आहे, आनंदीबाई भगत यांना टीचर व्हायचं होतं, तर रमाबाईंना काय व्हायचं होतं, त्या ठिकाणी डॉक्टर व्हायचं होतं. पण जातं समुद्र प्रवासामध्ये आनंदीबाईंचा तब्येत खराब होते आणि यांची इच्छा असते की मला हिंदू धर्मात त्रास झालाय, सो त्याच्यामुळे मला हिंदू म्हणून मरायचं नाही. मग आनंदीबाईंना काय केलं तर मरतेवेळी, ठीक आहे, त्यांना दीक्षा दिली जाते. कशाची? ख्रिश्चॅनिटीची. मग लक्षात ठेवायचं, आनंदीबाई भगत यांनी पण ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पुढे जाऊन जेव्हा रमाबाई लंडनला का गेल्या डॉक्टर व्हायला, भारतात का होता आलं नाही, तर त्याचं कारण समजून घ्या. भारतामध्ये एकच मेडिकल कॉलेज होतं आणि हे मेडिकल कॉलेज म्हणजे त्या ठिकाणी मद्रासला होतं, जिथं पुरुषांनाच प्रवेश होता, स्त्रियांना नव्हता. आणि लंडनला गेल्यानंतर त्यांना असं कळतं की बाबा त्यांच्या कानाला बहिरेपणा आहे, त्यामुळे त्या शिक्षण घेऊ शकत नाही. सो त्यांच्यामुळे त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकलं नाही. आणि तिथे जाऊन त्या धर्मांतराची दीक्षा घेतात. ठीक आहे, आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पुढे जाऊन आनंदीबाई जोशींचा जो हे असतो पदवीदान समारंभ, कारण की आनंदीबाईंचं पहिलं बाळमरण पावलं होतं आणि यांना असं वाटलं आनंदीबाईंना की बाबा माझं बाळमरण पावलं, हे दुर्दैव कोणावर ओढवू नये, म्हणून त्यांनी पण काय केलं होतं, डॉक्टर बनण्याचा निर्धार केला होता, ज्या पुढे जाऊन पेनिसिल्वानियामधून डॉक्टर बनतात अमेरिकेत. आणि अमेरिकेत डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्या दीक्षादान समारंभाला पंडिता रमाबाईंना इन्व्हाइट केलं जातं आणि पंडिता रमाबाई तिथे जातात. तिथं गेल्यानंतर त्या काय करतात, तिथलं जीवन बघतात महिलांचं. रमाबाईंना जे फॅसिनेशन झालं, अमेरिकेतल्या महिला राहतात कशा, जगतात कशा, खानपानाच्या पद्धती, राहणीमानाच्या पद्धती. सो त्यांना असं वाटलं की आपण असंच जीवनमान हे कोणाला देऊ, त्या ठिकाणी भारतीय महिलांना देऊ. आणि त्यांनी प्रश्न विचारला त्या महिलांना, अमेरिकांना, की तुमच्यामध्ये जी सुधारणा झाली ती कशी काय? त्या बोलल्या की आमच्या इथली एज्युकेशन सिस्टम. म्हणून मग त्या ठिकाणी तिथली एज्युकेशन सिस्टम ॲडॉप्ट करण्यासाठी तिथं मॉन्टेसरी नावाची पद्धत होती, ज्याला बालोद्यान पद्धती म्हणतात. ती मॉन्टेसरी पद्धतीचे पुस्तकं हे हिंदी भाषेत ट्रान्सलेट करून भारतात शिकवण्यासाठी ते एक ग्रंथ लिहितात अमेरिकेत, ज्याचं नाव आहे दी हाय कास्ट हिंदू वुमन. ओके, आणि हे जो ग्रंथ आहे, हा ग्रंथाच्यातून जो पैसा उभा होईल त्याच्या माध्यमातून ते काय करतायत, अमेरिकेत
पैसे कमावतात. आणि अशाच वेळेस अमेरिकन ज्या स्त्रिया आहेत त्यांना भारतीय महिलांची स्थिती समजावून सांगितली. सो त्याच्यामुळे आत्ता तिथे रमाबाई असोसिएशन नावाची संस्था स्थापन झाली. आणि या रमाबाई असोसिएशनने जी ख्रिश्चन संस्था नव्हती त्याच्यामुळे अमेरिकेत पण त्याला विरोध झाला होता. आणि ही रमाबाई असोसिएशन काय करते, रमाबाईंना फंडिंग करते भारतात महिलांच्या स्थिती सुधारण्यासाठी. आणि मग रमाबाई भारतात येतात आणि भारतात रमाबाई असोसिएशनची स्थापना करतात. आणि यावेळेस यांना सल्लागार मंडळामध्ये हे 3 लोक होते, रानडे, भांडारकर आणि तेलंग. आणि एक नुलकर नावाची व्यक्ती पण होती, कृष्णाजी नुलकर. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, याचं जे उत्तर यायला पाहिजे हे तर 4. आणि एक लक्षात ठेवायचं, मग सर हे बापू हरी शिंद्यांचं नाव का टाकलं, तर हे सत्यशोधक समाज चळवळीचे नेते होते. आणि एक लक्षात ठेवायचं, तुम्ही ताराबाई शिंदेचं नाव ऐकलं का, स्त्री पुरुष तुलना. ठीक आहे, त्यांचे ते होते. ठीक आहे, रिलेटिव्ह होते. रिलेटिव्ह म्हणजे त्यांचे वडील होते. ठीक आहे, कळलं. म्हणून हे उत्तर ड्रॉप होईल. मग बघा, रमाबाई असोसिएशनची स्थापना कधी झाली, 87 मध्ये. ठीक आहे. आणि बोस्टन शहरात झाली अमेरिकेच्या. ओके. आणि हे मिशनरी संस्था नव्हती त्यामुळे अमेरिकेत त्याला विरोध झाला होता. ओके. आणि लक्षात घ्यायचं, रमाबाई असोसिएशनला विरोध झाल्यामुळे ती बंद पडेल आणि अमेरिकन रमाबाई असोसिएशन नावाची संस्था स्थापन होईल. का बरं, रमाबाई असोसिएशन म्हटलं तर भारतीय संस्था वाटायची. आता अमेरिकन रमाबाई म्हणजे त्या लोकांना आपली संस्था वाटायला लागली. मग ते लोक त्याला देणगी चांगल्या प्रकारे देत होते. आणि याच्याच फंडिंगमधून केळगावच्या शारदा सदनची काय झाली होती, स्थापना झाली होती. आणि त्याच्या सल्लागार मंडळामध्ये रानडे, भांडारकर, तेलंग आणि कृष्णाजी नुलकर हे लोक होते. पुढे जाऊन काय होतील, जेव्हा या केळगावच्या शारदा सदनमध्ये काही स्त्रिया, काही बालिका काय करतील, धर्म स्वीकारतील. ठीक आहे, ख्रिश्चन, त्यावेळेस हे लोक राजीनामा पण देतील. आलं लक्षात. चलो नंबर नेक्स्ट. आता प्रश्न बघा, प्रश्न दुसरा आहे तुमच्या समोर. ठीक आहे. व्यवस्थित वाचा आणि उत्तर द्या. (1918) साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या. आता या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न बघा काय म्हणतोय. प्रश्न म्हणतोय 1918 साली जेव्हा वर्ष दिलं असतं ना, तेव्हा खालचे जे व्यक्ती आहे त्यांच्यावर व्यवस्थित विचार करायचा. मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करा असा उपदेश कोणी केला? इथला कीवर्ड माहिती आहे का, इतिहासाचे प्रश्न सोडवताना कीवर्डवर लक्ष द्यायचं. उपदेश असा प्रश्न विचारला. मग बघा खाली जे ऑप्शन आहेत, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. एक लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर 1918 मध्ये सक्रिय होते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. बाबासाहेब आंबेडकर हे 1927 पासून तुम्हाला सक्रिय झालेले दिसतील. सो त्याच्यामुळे हे उत्तर नसेल, कारण की तो वर्ष सरळ दिलाय. आता नाव आहेत, एक आहे ते म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे, दुसरा आहे भाई बागल आणि तिसरा आहे शाहू महाराज. आणि तुम्हाला माहित असेल नारायण मेघाजी लोखंडे यांचं कार्य जे आहे ना, हे तुम्हाला काय दिसेल 1896-97 या इथपर्यंत जास्त सक्रिय दिसेल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे ऑप्शन आपलं असणार नाही. आता राहिले 2. मग मला सांगा, आणि नसेल असा सेन्स लागत तुमचा, वर्ष नसेल आठवत, तर मला एक सांगा की उपदेश कोण करत असतं? उपदेश, मागणी बघा, मागणी सर्वसामान्य व्यक्ती करत असतात आणि उपदेश कोण करत असतात? जी हायर ऑथॉरिटी आहे. मला सांगा, राजा असेल किंवा कोणी एखादा वरिष्ठ व्यक्ती असेल किंवा अध्यक्ष असेल, एखाद्या राष्ट्रपती वगैरे असतील, असे लोक काय करू शकतात? उपदेश करू शकतात. आणि पीपल्स युनियन ही जी आहे ना, याचा उपदेश कोण केला असेल? राजर्षी शाहू महाराजांनी. आणि एक लक्षात घ्यायचं, गाठाळ सरांनी सरळ सांगितलं आहे की राजर्षी ही पदवी भारतात आजपर्यंत 2 व्यक्तींना मिळाली, ते म्हणजे राजा जनक, ठीक आहे, आणि दुसरे म्हणजे राजर्षी शाहू महाराज. ठीक आहे. बघा आता लक्ष द्या, काय झालं तर परळला 10,000 मागासवर्गीय कामगारांची परिषद भरली होती. ठीक आहे. परळला जो भाग आहे परळ भाग, या परळ भागामध्ये 10,000 मागासवर्गीय कामगार आणि हिंदूंची परिषद भरली होती 1918 मध्ये. आणि याचं नेतृत्व केलं तर बाबासाहेब बोले यांनी, सिके बोले यांनी. ठीक आहे. आणि अशा वेळेस याला अध्यक्षस्थानी उपस्थित राहिले होते ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी नेतृत्व केलं होतं.
आणि छत्रपती शाहू महाराज हे त्या ठिकाणी अध्यक्षस्थानी राहिले होते. आणि अशा वेळेस त्यांनी मागणी केली होती आपल्या भाषणामध्ये की तुम्हाला कामगारांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे की एकत्रित मागणी मांडली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल बघा ना, काही दिवसापूर्वी काय झालं होतं, हिट अँड रन कायदा आला होता. या कायद्याला प्रोटेस्ट करण्यासाठी सर्व जे ट्रक ड्रायव्हर युनियन आहे किंवा भारतातील जे सर्व युनियन आहेत यांनी एकत्रित येऊन लढा दिला. सरकारने त्या कायद्याची अंमलबजावणी थांबवली. सो अशी ते एकीचं बळ असतं आणि अशाच प्रकारे दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं, असा उपदेश केला होता. ठीक आहे, पीपल्स युनियन. आलं का लक्षात? त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे, याचं उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे ठीक आहे ऑप्शन नंबर 1 राजर्षी शाहू महाराज. कळले? पुढचा प्रश्न आहे, इथे पण तुम्हाला कीवर्डवर काम करायचं आहे, व्यवस्थित बघा. ठीक आहे, चलो. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मूर्तवड रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? कीवर्डवर काम करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित प्रश्न वाचूया आपण. बघा काय म्हणतोय, ब्राह्मणेतर पत्रकारिता. ब्राह्मणेतर म्हणजे काय? ब्राह्मण सोडून इतर वर्ग. ब्राह्मणेतर चळवळीची मूर्तवेड जे भारतात रोवली ती म्हणजे सत्यशोधकी समाजाने. जो ब्राह्मण्यवादी वरचढ लोक होते, मी ब्राह्मण नाही म्हणताय, ब्राह्मण हा वेगळा मुद्दा, आणि ब्राह्मणी जी विचारधारा वागवणारे लोक आहेत, जपणारे लोक आहेत, त्यांना ब्राह्मणेतर वर्ग म्हणतोय. आणि ब्राह्मणेतर वर्गाला ठीक आहे, ब्राह्मणेतर जी चळवळ आहे, ब्राह्मण सोडून इतर लोकांची चळवळ ती चालवतायत पुढे फुले. ठीक आहे, सत्यशोधक समाजामार्फत. तर ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तवेड. मुहूर्तवेड म्हणजे का नसेल समजत तर इथं बघा बिगिनिंग दिली आहे. काय? ब्राह्मणेतर पत्रकारितेची सुरुवात कोणी केली? म्हणजे तुम्हाला असं विचारलंय की ब्राह्मणेतर चळवळीतलं पहिलं वृत्तपत्र कोणी काढलं? तुम्हाला माहित आहे या ठिकाणी भाऊ दाजी लाड हे ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भातलं नाव तुम्हाला दिसणार नाही. सो ऑप्शन ड्रॉप होतोय. 3 नाव आहेत, तुकाराम तात्या पडवळ आहे, नारायण मेघाजी लोखंडे आहे आणि कृष्णाजी भालेकर आहे. ठीक आहे, तर ब्राह्मणेतर चळवळीतला पहिला समाज जर सत्यशोधक समाज असेल तर ब्राह्मणेतर चळवळीचं पहिलं जे वृत्तपत्र ठरतं ते ठरतं दीनबंधू. आणि या दीनबंधूची स्टोरी अशी आहे की जेव्हा 1873 मध्ये ठीक आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली जाते, अशा वेळेस हे जे जातीने माडी होते कृष्णाजी भालेकर यांचं जे गाव आहे भांबुर्डे नावाचं गाव होतं, ज्याला आता शिवाजीनगरमध्ये तो एरिया येतो, आताच्या पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये. हे यांच्या गावात जे वाचनालय होतं, या वाचनालयात येणाऱ्या वृत्तपत्रांचा यांच्यावर खूप प्रभाव होता आणि यांना असं वाटायचं की आपण पण वृत्तपत्राचं संपादक असलो पाहिजे कोणातरी. कारण की काय झालं होतं, 1867चा जो काळ आहे, 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती आणि या प्रार्थना समाजाचं एक स्वतःचं वृत्तपत्र होतं, मुखपत्र होतं, ज्याचं नाव होतं सुबोध पत्रिका. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवायचं, प्रार्थना समाजाचे जे फॉलोअर्स होते हे बऱ्याच प्रमाणात शिक्षित लोक होते. कारण की प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये तुम्हाला पहिले 4 ग्रॅज्युएट दिसत आहेत, रानडे असतील, भांडारकर असतील, मोडक असतील, वागडे असतील आणि दादोबा असतील, आत्माराम असतील, भास्कर असतील, हे लोक दिसतात. बॅरिस्टर जयकर सारखे लोक दिसत आहेत. पण सत्यशोधक समाजाची फॅन फॉलोविंग किंवा त्यांचा बेस जो होता अनुयायांचा हा वेगळा होता. सत्यशोधक समाज जो होता ना हा बहुजन वर्गासाठी होता की ज्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत शिक्षणाचा प्रभाव पोचला नव्हता. सो त्यांच्यामुळे यांचा जो अनुयायी वर्ग आहे हा आहे सर्वसामान्य. ठीक आहे, अशा वेळेस काय होत आहे की हे जे कृष्णाजी भालेकर आहे, हे कृष्णाजी भालेकर ज्यांच्यावर स्वतः फुलेंचा, महात्मा फुलेंचा पण प्रभाव होता, ते काय करत आहेत, ते येत आहेत म्हणजे फुलेंकडे आणि फुलेंना म्हणतात की बाबा आपण काय करूया, सत्यशोधक समाजाची एक शाखा काढूया. ठीक आहे, मुंबईला. आणि मग काय होतं, पुढच्याच वर्षी म्हणजे 1874ला मुंबईला ठीक आहे म्हणजे त्यावेळेसच्या बॉम्बेला सत्यशोधक समाजाची स्थापना होते आणि ज्याचे अध्यक्ष कोण राहतील, भालेकर स्वतः राहतील. ठीक आहे, आणि या भालेकरांची आणखी एक दुसरी मागणी असते. ती मागणी म्हणजे काय की आपल्या सत्यशोधक समाजाला एक काय असावं, मुखपत्र असावं. मुखपत्र म्हणजे काय, एखाद्या संस्था असेल, समाज असेल, पक्ष असेल, त्याची मत मांडण्यासाठी चालू केलेलं दैनिक किंवा नियतकालिक.
ठीक आहे, मुखपत्र चालू करावं अशी मागणी होती, पण याला फुलेंचा विरोध होता. फुलेंचं म्हणणं सरळ होतं. फुलेंचं म्हणणं होतं की बघ बाबा, आतापर्यंत जसे काही समजा समाज स्थापन झाले असतील, जसा ब्राह्मो समाज झाला, ते आपले समाचार चंद्रिकेमधून, आपले संवाद कौमुदीमधून आपलं लिखाण करत असत, किंवा प्रार्थना समाज होता, सुबोध पत्रिका होता, त्यांचा वाचक हा जो होता ना, हा लिटरेट होता, किंवा त्यांचे अनुयायी हे लोक शिक्षित होते. पण आपली सर्वसामान्य जनता आहे, गोरगरी समाज आहे, त्यांना वाचनाचं ज्ञान नाही. त्याच्यामुळे आपण या भानगडीत पडू नये. पण म्हणतात ना की ते खूळ असतं समाज सुधारण्याचं, ते खूळ जाणार नाही. अशा वेळेस ते काय करतायत, तरीही भांडू काय करतात, 1877 मध्ये दीनबंधू स्टार्ट करतायत. आणि तसंही एक लक्षात ठेवा, दीनबंधू हा शब्द दिसला की त्याचा संबंध जोडायचा कृष्णाजी भालेकर. दीनबंधू सार्वजनिक सभा, ठीक आहे, दीनबंधू फ्री स्कूल, पुणे सुशिक्षित गृह, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि चांगल्या उत्तम प्रतीचे लेखक पण ते होते बरं का, ठीक आहे. आणि हे कृष्णाजी भालेकर जे आहेत, हे काय करतात, 1877 मध्ये दीनबंधू हे ब्राह्मणेतर चळवळीतील प्रथम वृत्तपत्र चालू करतायत. पण झालं असं, ज्याची भीती ही फुल्यांना होती ते सेम थिंग होते, आणि या ठिकाणी त्यांना कर्जबाजारीपणा येतो दीनबंधूमुळे, आणि ऑलमोस्ट त्यांना शेती, घर आणि घरातील जे दागिने आहेत ते विकावे लागतात, आणि हे पुढे बंद पडतं. आणि जेव्हा हे 1870 बंद पडतं, अशाच वेळेस याला चालवण्यासाठी एक व्यक्तिमत्व पुढे येतं, ज्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. मग नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीकडे झुकतात 1884 मध्ये. सो त्यावेळेस याला चालवण्यासाठी एक पुढचं नेतृत्व येतंय, ते म्हणजे वासुदेव बिर्जे, ठीक आहे, वासुदेव बिर्जे, आणि त्यांच्या पत्नी त्या म्हणजे तानुबाई बिर्जे. आणि एक लक्षात ठेवायचं, हे जे तानुबाई बिर्जे आहेत, ह्या दीनबंधूच्या पहिल्या महिला संपादक मानल्या जातात. आलं का लक्षात, कळलं? वासुदेव बिर्जे आणि तानुबाई बिर्जे, कळलं मग? सो हे काय पाहिजे, कृष्णाजी भालेकर. आणि या कृष्णाजी भालेकरांचा एक मुलगा, ठीक आहे, हा पुढे काय होतोय, ठीक आहे, दिनकरराव पाटलांचं नाव ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे, मुकुंदराव पाटलांचं नाव ऐकलं असेल, ठीक आहे. तर यांची बहीण हे पाटीलांकडे दिली होती, आणि यांचा जो मुलगा आहे, ठीक आहे, हा पण पुढे काय करतोय, दीनबंधू चालवतोय. कळलं का? ठीक आहे, दीनबंधू चालवतोय. नंबर नेक्स्ट पुढे. सो याचं उत्तर पाहिजे होतं 4. हे बघा, कृष्णाजी भालेकर यांनी 1877 मध्ये काय केलं, हे वृत्तपत्र चालू केलं, ठीक आहे, आणि हे 2 वर्षांत बंद पडतंय. पुढे जाऊन काय होतंय की ते वासुदेव बिर्जे चालवतायत, ठीक आहे, आणि याला मदत कोण केली होती, सयाजीराव गायकवाडांनी. आता बघा, प्रश्न हा आहे, ठीक आहे, व्यवस्थित, की खालील घटनांचा योग्य क्रमाने मांडणी करा. ओके, अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत. एक सर्वात महत्वाचं इथे, आधी प्रश्न सोडून घ्या तुम्ही. श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. व्यवस्थित बघा, प्रश्न काय म्हणतोय की ह्या ज्या घटना दिल्या आहेत, या घटनांचा योग्य क्रम लावा. सर्वात पहिले श्वेतपत्रिका दिली आहे, जी गोलमेज परिषदानंतर प्रकाशित करण्यात आली होती. तिन्ही गोलमेज परिषद झाल्यानंतर, म्हणजे ऑब्वियस आहे की हे 1933च्या जवळपास आली असेल. पुणे करार हा जो आहे, हा महात्मा गांधीजींच्या दरम्यान, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान झाला होता, ठीक आहे, आणि जो येरवाडा जेलमध्ये झाला होता, त्याला येरवाडा करार सुद्धा म्हटलं जात आहे. नेहरू अहवाल जो मोतीलाल नेहरूंनी लिहिला 1928 मध्ये, आणि हा प्रकाशित झाला होता ऑगस्ट 1928 मध्ये, ठीक आहे. आणि धारासना सत्याग्रह जो आहे, हा सविनय कायदेभंगाच्या वेळेस झाला होता, म्हणजे मे 1930 मध्ये झाला होता, ठीक आहे. तर सर्वात पहिली घटना तुम्हाला काय दिसते, नेहरू अहवाल दिसते, आणि ऑप्शन नंबर मध्ये 3 मध्ये सरळ पहिल्यांदा 3 दिलाय. आता नेहरू अहवाल काय आहे समजून घ्या. लॉर्ड बर्कनहेड जो होता, याने काय केलं होतं, भारतीयांना एका प्रकारे आव्हान केलं होतं की तुम्ही तुमची घटना लिहा. आणि अशा वेळेस काय होतं, जे मोतीलाल नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे वडील, हे काय करतात, ते आव्हान स्वीकारतायत आणि भारतासाठी पहिला संविधान निर्मितीचा प्रयत्न करतात. म्हणून काय म्हणतात याला माहिती आहे का, याला म्हणतात पहिला संविधान निर्मिती प्रयत्न, ठीक आहे. या ठिकाणी केला जातो आणि नेहरू अहवाल मांडला जातो. पण नेहरू अहवाल जो होता, या नेहरू अहवालाने काय केलं होतं, एक
वसाहतीचं स्वातंत्र्य मागितलं होतं. म्हणजे आम्हाला पूर्ण स्वराज्य नको, वसाहतीचं स्वराज्य हवं. व यामुळे सुभाषचंद्र बोस आहेत आणि स्वतः जवाहरलाल नेहरू म्हणजे यांचा मुलगा हे नाराज होत आहेत आणि पुढे एक लीग स्थापन करतात, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न सुद्धा विचारला आहे. कळलं? हे बघा हा. आणि मग सर यामध्ये काय होतं नेहरू अहवालामध्ये? तर नेहरू अहवालामध्ये वसाहतीचं स्वराज्य मागितलं होतं, फंडामेंटल राईट्स मागितले होते, ज्याच्यामध्ये शस्त्र बाळगण्याचं पण स्वातंत्र्य मागितलं होतं, मुस्लिमांसाठी काही राखीव मतदारसंघ मागितले होते. सो ती ऑफर यांना पटली नव्हती, जिनांना पटली नव्हती. ठीक आहे, हे ऑगस्टची स्टोरी आहे. त्यानंतर धारासना सत्याग्रह, सविनय कायदेभंग म्हणजे सिव्हिल डिसऑबिडियन्सची जेव्हा चळवळ करण्यात आली, म्हणजे गांधीजींनी आपल्या मागण्या मागितल्या आणि त्या मागण्यांना एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न आल्यामुळे भारतात सविनय कायदेभंगाची काय होते, चळवळ चालू होते. आणि या चळवळीचं नेतृत्व करतायत गांधीजी. आणि गांधीजी काय करणार होते, गुजरातमध्ये हे धारासना होतं या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करणार होते. पण विषय असा झाला, गांधीजींना ऐनवेळी झाली अटक आणि यावेळेस नेतृत्व कोणातरी कडे द्यायचं आहे म्हणून नेतृत्व देतोय ते म्हणजे सरोजिनी नायडूंकडे. ह्या सरोजिनी नायडू त्याच आहेत ज्यांचा जन्म ह्या कुठं झाला, हैदराबाद संस्थानमध्ये झाला आहे आणि ज्यांच्या वडील हे हैदराबाद कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि आई बंगाली कवी आहेत. ठीक आहे, सरोजिनी चट्टोपाध्याय. ठीक आहे, आणि हा जे संयुक्त प्रांत आहे म्हणजे आताचं यूपी त्याच्या पहिल्या महिला राज्यपाल पण बनत आहेत. ठीक आहे, आणि यांना महात्मा गांधीजींनी काय म्हटलं आहे, भारताची कोकिळा म्हटलं आहे. ठीक आहे, आणि मे महिन्यात 1930 मध्ये ठीक आहे काय केलं जात आहे हे की गांधीजींचा मुलगा आणि त्यांचे स्वीय सचिव यांना घेऊन सरोजिनी नायडू त्या ठिकाणी धारासना सत्याग्रह घेत आहेत. ठीक आहे, नंतर काय झालं होतं, रॅम्से मॅकडोनाल्डनं काय केलं होतं, त्या ठिकाणी जातीय निवाडा घोषित केला होता ज्यामध्ये फुटीरतावादी मतदारसंघ निर्माण केले होते. मतदारसंघ म्हणजे काय, मुस्लिमांसाठी वेगळे, शिखांसाठी वेगळे, डिप्रेस क्लासेससाठी वेगळे, व्यापाऱ्यांसाठी वेगळे, ॲग्लो इंडियनसाठी वेगळे, हिंदूसाठी वेगळे, सर्वसाधारण वेगळे. गांधीजींना या आंदोलनामध्ये फूट पडू द्यायची नव्हती. सो ती फूट न पडण्यासाठी गांधीजींनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं. ठीक आहे, आणि मग या ठिकाणी कन्व्हिन्स करण्यासाठी पुणे तुरुंगात काय होतंय, बाबासाहेबांमध्ये आणि गांधीजींमध्ये करार होतोय, त्याला म्हणतो आपण पुणे करार. आणि तीनही गोलमेज परिषदांमधून एक शेवटचा निष्कर्ष म्हणून श्वेतपत्रिका जाहीर केल्या जाते. ठीक आहे, थोडंसं त्याच्याबद्दल बघूया. सर्वात पहिले बघूया आपण की नेहरू अहवाल. नेहरू अहवाल ऑगस्ट 28 मध्ये आला होता. बर्कनहेडनं जे चॅलेंज केलं होतं त्याला म्हणून पहिला घटना निर्मितीचा हा प्रयत्न होता. ठीक आहे, आणि मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती होती ज्यामध्ये तेज बहादूर सप्रू हे एक आपण म्हणतो ना इंग्रजांची निष्ठा ठेवणारे एक अधिकारी होते, कार्यकर्ते होते, सुभाष बाबू, त्यानंतर अनय मंगलसिंग, अली इमाम. ठीक आहे, त्याच्यानंतर GR प्रधान हे होते. ओके, आणि शिफारसीमध्ये त्यांनी काय म्हटलं, वसाहतीचं स्वराज्य द्या, त्यानंतर अभिव्यक्ती आणि मतमुक्त करण्यास स्वातंत्र्य द्या, कायद्यासमोर समानता, शस्त्र बाळगण्याचा अधिकार हे देण्यात यावे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की मोफत प्राथमिक शिक्षणाची तरतूद करण्यात यावी. विचारतात हे नेहरू अहवालामध्ये काय काय होतं. पुढे त्यांनी सार्वत्रिक प्रौढ अधिकाराची मागणी केली. ओके, आणि मुस्लिमांसाठी आरक्षण मागितलं. ठीक आहे, फक्त ते तिथंच होतं जिथं मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. सो त्याच्यामुळे जिनांना हे गोष्टी आवडत नाहीत. आणि भारतात घटनात्मक चौकट तयार करण्याचा हा पहिला प्रयत्न मानला जातोय. धारासना सत्याग्रह जो मे 1930 मध्ये झाला 21 मेला, आणि गांधीजीच्या अटकेनंतर गुजरातमध्ये धारासना मिड डेपोवर जो सत्याग्रह आहे ते करण्यासाठी सरोजिनी नायडू, इमाम साहेब, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मणिलाल गांधीजींचे पुत्र हे काय करतात, त्या ठिकाणी 2000 लोकांना घेऊन सत्याग्रह करतात. त्यानंतर पुणे करार जो आहे तारीख व्यवस्थित लक्षात ठेवायची, तो म्हणजे 24 सप्टेंबर 32, आणि हा झालाय येरवडामध्ये. ठीक आहे, आणि कशासाठी, विधिमंडळातील अस्पृश्य राखीव जागेच्या प्रश्नासंदर्भात ज्या काय चालवलं होतं, उपोषण चालवलं होतं. ठीक आहे, आणि करारावर गांधीजींनी स्वाक्षऱ्या केल्या नव्हत्या. बघा, करारावर आंबेडकरांनी दलितांच्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने मदन मोहन मालवीय, कारण की हे अध्यक्ष होते त्यावेळेसचे, सो त्यांच्या वतीनं स्वाक्षऱ्या झाल्या. आणि इथं काय सांगितलं की जेवढे मतदारसंघ असतील सर्वसाधारण म्हणजे जे जनरल मतदारसंघ आहे याच्यापैकी 18% जागा दलितांसाठी राखीव असतील. म्हणजे दलितांना वेगळे मतदारसंघ नाही, जे ओपनचे असतील त्यापैकी 18% आम्ही दलितांसाठी राखीव ठेवतोय. ज्याच्यामुळे असं झालं की जे सुरुवातीला 71 राखीव ठेवल्या जात होते त्याची संख्या आता 148 पर्यंत वाढवण्यात आली. ओके, आणि सर्वात महत्त्वाचे क्लॉज हे 2च क्लॉज आहेत. कळलं. आणि लास्ट वन
की ज्या 3 गोलमेज परिषदा झाल्या त्याच्यानंतर 1933 मध्ये एक काय आली होती, त्या ठिकाणी पत्रिका, श्वेत पत्रिका घोषित करण्यात आली होती. आलं लक्षात. पुढे बघा, हे सर्वात सोपे प्रश्न असतात. ठीक आहे, व्यवस्थित सोडवा. पुढील वाक्य रिकामी जागा यांच्या विषयी आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांची भूमिका बजावली. दुसरं, त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तकं लिहिली. तिसरं, त्यांनी गणित आणि शास्त्रावर आधारित शून्यलब्धी हे पुस्तक लिहिलंय. आणि केशवराव भवाळकरांनी यांचे चरित्र लिहिले आहेत. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं, महाराष्ट्राच्या इतिहासावर, समाज सुधारकावर प्रश्न विचारण्याचा हा एक ट्रेंड आहे. अतिशय सोपे प्रश्न असतात हे. सर्वात पहिले तुम्हाला काय म्हटलं, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता या विषयावर असं जर वाक्य तुम्हाला दिलं, तुम्ही कोणा एका व्यक्तीचं नाव सांगू शकता का? बिलकुल नाही. मला एक सांगा, शिक्षण क्षेत्रात जर भूमिका बजावली म्हटलं तर तुम्हाला खूप सारे नावं सांगता येतात. म्हणजे बघा ना, इथेच तुम्ही असं म्हणू शकता की या ऑप्शनपैकी तुम्हाला दादोबा पण दिसतील, कारण की शिक्षण क्षेत्रात त्यांनी टीचर होते ना एल्फिन्स्टनमध्ये, सुरतच्या ब्रांचमध्ये ते काय होते, शिक्षक होते. सो अशा विधानावरून तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. पुढे, त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तकं लिहिली. हे नाही, पण आयोगाने असा प्रश्न विचारला होता, पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये कोणाचं योगदान आहे? तिसरं सर्वात क्वालिफाईंग म्हणजे ते आहे शून्यलब्धी. लक्षात ठेवायचं, मराठीमधील सर्वात पहिलं पुस्तक मानलं जातं गणितावरचं. ठीक आहे, म्हणजे मराठीतलं सर्वात पहिलं पुस्तक तर ते आहे शून्यलब्धी. आणि ते कोण लिहिलंय? ते लिहित आहेत बाळशास्त्री जांभेकर. यांना बालबृहस्पती म्हटलं जात आहे. ठीक आहे, यांचा जन्म रत्नागिरी पोंभुर्लेमध्ये होतोय 1812 मध्ये. ठीक आहे, आणि जन्म झाल्यानंतर पुढे जे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहेत, ठीक आहे, तिथं आणि एल्फिन्स्टनमध्ये वगैरे हे काय करतात, अध्यापन कार्य आणि शिक्षण कार्य पण करतात. आणि अध्यापन कार्यामध्ये शाळा तपासणीच्या वर्गाचे निरीक्षक, त्यानंतर अध्यापन शास्त्राचे जे आहे अध्यापन वर्ग आहेत त्याचे ते निरीक्षक, अशा प्रकारे. आणि एल्फिन्स्टन सोसायटीचे जे आहेत हे डेप्युटी सेक्रेटरी पदापर्यंत ते गेलेत. त्यानंतर अक्कलकोटच्या दिवाणाचे ते शिक्षक पण होते. आणि सर्वात महत्त्वाचं एक प्रकरण तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्राच्या धर्म सुधारणेची सुरुवात म्हणतात ते म्हणजे तुम्हाला शेषाद्री प्रकरण. बघा, शेषाद्री नावाचा ब्राह्मण होता, याचे 2 मुलं होते. एक होता नारायण शेषाद्री, ठीक आहे, आणि एक होता तो म्हणजे श्रीपती शेषाद्री. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय होतंय की या शेषाद्री ब्राह्मणाचा जो मोठा मुलगा आहे नारायण, हा काय करतोय, ख्रिश्चन धर्म स्वीकारतोय. त्याच्यामुळे श्रीपतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये म्हणून त्या ठिकाणी जांभेकर जे आहेत हे काय करतात, याची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि त्या ख्रिश्चन मिशनरीकडून श्रीपतीची कस्टडी मिळवतात आणि ज्याच्यामध्ये त्याला ख्रिश्चन होण्यापासून वाचवलं जातं. आणि यांच्यासाठी धर्मांतर शुद्धीची चळवळ चालवत आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले धर्मांतर जर शुद्धीकरण कोण केलं असेल तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. असं विधान जर विचारलं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि पुढे जाऊन बनेश्वरला त्यांचा मृत्यू होतो. तुम्हाला माहिती आहे 1832 मध्ये त्यांनी एक वृत्तपत्र चालू केलं, ज्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं ते म्हणजे दर्पण. ठीक आहे, आणि दुसरं 1840 मध्ये त्यांनी काय केलं, पहिलं मासिक चालू केलं, ज्याचं नाव होतं दिग्दर्शन. लक्षात. आणि हे बघा, सेम या नावाचे तुम्हाला ख्रिश्चन मिशनरीचे काय दिसते, वृत्तपत्र. तिथून त्यांना काय मिळाली होती, प्रेरणा मिळाली होती. कळलं. नंबर नेक्स्ट. आता हे काही राजकीय संघटना आहे, त्याचा योग्य कालानुक्रमे काय लावा, क्रम लावा. ठीक आहे. यस. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, त्यानंतर मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. एक जरी माहित असेल तरी तुम्हाला, सर्वात जुनी किंवा सर्वात नवीन माहित असेल तरी सांगता येईल. बघा आता लक्ष द्या व्यवस्थित की तुम्हाला माहिती आहे पुणे सार्वजनिक सभा, ऍक्च्युअली लक्षात घ्यायचं हिचं नाव पुणे म्हटल्यापेक्षा पुणा आहे, कारण की लक्षात घ्यायचं पुण्याचं जे जुनं नाव आहे, एक मिनिट, पुण्याचं जे जुनं नाव आहे ते पुन्नवाडा असं होतं. काय होतं, पुन्नवाडा. त्यानंतर त्याचं नाव पुणा असं झालं, पुणा. आणि आता आपण त्याला पुणे नावानं ओळखतोय. ठीक आहे. 1867 मध्ये काय झालं होतं, पुण्याचं जे पर्वती मंदिर आहे तिथं गैरव्यवहार व्हायचा. सो त्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी
ट्रस्टवर आरोप झाले होते, चौकशी करण्यासाठी गवा जोशी जे होते, या गवा जोशींनी एक सभा स्थापन केली जिचं नाव होतं पुना सभा. ठीक आहे. आणि काय झालं 1867 मध्ये तो पर्वती मंदिराचा प्रश्न त्यांनी चांगल्या प्रकारे हँडल केला आणि त्यांना वाटलं अशाच प्रकारचं कार्य आपण काय करू शकतो, पुढे करू शकतो. म्हणून त्या सभेचं नामकरण 1870 मध्ये काय केलं जातं, ते केलं जातं पुणे सार्वजनिक सभा. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं, पुणे सार्वजनिक सभेबद्दल एक विधान बोललं जातं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सनदशीर राजकारणाचा पाया घालणारी पहिली संस्था आहे. या संस्थेमध्ये गवा जोशींच्या सोबत रानडे येत आहेत आणि रानडे नंतर त्यानंतर एक व्यक्ती येत आहेत, ते म्हणजे टिळक. रानडे नंतर याला नेतृत्व टिळकांनी दिलं होतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि भारतामध्ये सर्वात पहिले खादीच्या संदर्भात जर कोणी प्रतिज्ञा केली असेल तर ती म्हणजे गवा जोशींनी. गवा जोशींनी 1872 मध्ये आयुष्यभर खादी परिधान करण्याची शपथ घेतली होती आणि त्यांनी शेवटपर्यंत पाळली. तुम्हाला तर राणीच्या दरबारामध्ये ते खादीचे कपडे घालून पण गेले होते, मानपत्र पण दिलं होतं. आणि महिलांसाठी फार मोठं कार्य आहे यांचं. सो महिलांसाठी यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी आश्रम चालू केले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळाच्या वेळेस त्यांनी अन्न वाटप चालू केलं होतं. सोबत आग्र्याला एका मिलची स्थापना केली होती, यांनी कॉटन मिलची स्थापना केली होती. ठीक आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारचे कार्य यांनी केले आहेत. ठीक आहे. झालं. सर्वात जुनी संस्था 1867 ची दिसते. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही जी आहे, ही वाच्छा मेहता आणि बद्रुद्दीन तैयबजी म्हणजे ब्रदर इन लॉ यांनी स्थापन केलेली संस्था आहे मुंबईमध्ये. आणि 1885 मध्ये ची स्थापना झाली राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्षी. त्यानंतर मद्रास महाजन सभा जी आहे, ही सभा तुम्हाला 1884 ची दिसते आणि ही सभा तुम्हाला चार्लू, राघवाचारी आणि सुब्रमण्यम अय्यर यांनी स्थापन केलेली दिसते. ठीक आहे. बघा आता लक्षात, थोडंसं या संस्थांविषयी आपण जाणून घेऊया. नंबर 1, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काकांनी केली 1870 मध्ये. आणि याचं अध्यक्षपद जे भूषवलं होतं सुरुवातीला श्रीमंत म्हणजे औंध संस्थान आहे ना, तिथले राजे श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. ठीक आहे. आणि कशासाठी, लोकांमध्ये राष्ट्रवाद वाढवणे हे मुख्य कार्य होते. ठीक आहे. 1870 मध्ये तिचं नामकरण करण्यात आलं. इंडियन असोसिएशन ही 1876 मध्ये स्थापन केली होती, ज्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. हे आनंद मोहन बोस तुम्हाला साधारण ब्राह्मो समाजाची मिशनरी होते, लक्षात ठेवायचं. आणि ही पहिली घोषित केलेली राष्ट्रवादी संघटना आहे. आणि लक्षात ठेवायचं, हिचं जे वार्षिक संमेलन आहे पहिलं, हे कुठे झालं होतं, पुढे जाऊन ते म्हणजे कलकत्त्याला होईल. आणि ह्या सर्व सभा पुढे जाऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील. नंतर मद्रास महाजन सभा 1884 मध्ये मद्रासला झाली. वीर राघवाचारी, सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चार्लू यांनी स्थापन केली. आणि काय होत्या त्याच्या उद्देश, ब्रिटिश राजवटीतून राष्ट्राची मुक्तता करणे, समस्यांचे निराकरण करणे हा उद्देश होता. लक्षात. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग, बद्रुद्दीन तैयबजी यांनी चालू केली. ठीक आहे. आलं का लक्षात. सो यांना काय म्हणतात, ब्रदर इन लॉ म्हटलं जाते. ठीक आहे. सुरुवातीला मी चुकीने वाच्छा म्हटलं होतं, सॉरी. पण याचं उत्तर काय पाहिजे होतं, याचं उत्तर पाहिजे होतं अ, ड, क आणि ब. बघा पुढे. पुढचा प्रश्न आहे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. प्रश्न असा विचारला होता, ठीक आहे, की साबरमती करार, कोणता निर्णय साबरमती कराराने घेतला. प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करायची, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, कनिष्ठ जातीय कामगारामध्ये भेदाभेद करू नये, 50 स्वयंसेवकाचे पथक उभं राहावे, हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे आणि मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्यामध्ये मध्यवर्ती सदस्य निश्चित करावे. ठीक आहे. हा प्रश्न नॉर्मली एक लक्षात घ्यायचा. हा जो करार झाला होता ना, साबरमती करार, या कराराला काँग्रेसने सुद्धा मान्यता दिली नव्हती. म्हणून एक लक्षात ठेवायचं की हा प्रश्न जरा आउट ऑफ द बॉक्स होता, कोणत्या वाचनात तुम्हाला दिसणार नाही. तर याच्याबद्दल जाणून घ्या. हा करार 1926 मध्ये झाला होता. ठीक आहे. आणि साबरमती अहमदाबाद मध्ये. ठीक आहे. कशासाठी होता, काँग्रेसचे जे मोतीलाल नेहरू आहेत, ठीक आहे, आणि त्यानंतर सर तेज बहादूर सप्रू, मी सांगितलं होतं की एकनिष्ठ होते ते कोणाशी, सरकारशी, काँग्रेस, आणि श्रीनिवास शास्त्री यांच्या नेतृत्व केलेल्या ब्रिटिश सरकारमध्ये हा करार झाला होता. कशासाठी, की केंद्रीय कायदेमंडळात जागा वाटप कराव्या, कशा कराव्या आणि किती प्रमाणात कराव्या यासाठी. पण याला मान्यता मिळालेली नव्हती. सो याचं उत्तर असेल 4. त्यानंतर हा पण थोडा आउट ऑफ द बॉक्स नावात क्वेश्चन दिसतोय की 1934 मध्ये कर्षक संगम. ठीक आहे. तुम्हाला पोल देतोय, पोलचे उत्तर तुम्ही तिथे ड्रॉप करायचे आहेत आणि काही समस्या फीडबॅक असतील ते पण तुम्ही तिथे टाकायचे आहेत.
जे कोणते तुमचे प्रश्न असतील काही किंवा फीडबॅक असतील असेच कोणत्या विषयाचे आपण उपक्रम राबवावे यासाठी, ठीक आहे. तुमच्या परीक्षेपर्यंत आपण तुम्हाला पूर्ण देण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. तर बघा, कर्षक संगम नावाची ही शेतकरी संघटना आहे ज्याच्याबद्दल फारसं वाचायला मिळत नाही, तामिळनाडू स्टेट बोर्ड मधला क्वेश्चन आहे. तर कर्षक संगम ही शेतकरी जी संघटना आहे ही कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली, तर लक्षात ठेवायची ही स्थापन करण्यात आली होती केरळामध्ये 1934 मध्ये, ठीक आहे. बघा, थोडंसं त्याच्याबद्दल जाणून घेऊया की केरळच्या मलबार भागात, ठीक आहे, 1934 मध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या आणि खेडोपाडी दौरे करून कर्षक संगम ही संघटना स्थापन करणाऱ्या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याचे परिणाम आहे ते, ठीक आहे. म्हणजे काँग्रेसचे समाजवादी पक्षाचे होते त्यांनी ही संघटना स्थापन केली होती. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी व्यवस्थित, एक मिनिट, सॉरी, हा पुढचा प्रश्न व्यवस्थित. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, तेंडुलकर, पी.सी. रे, डी.पी. मिश्रा, शंकरराव देव, गवी केतकर, अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार. ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या, दांडी यात्रेचा जो उल्लेख आहे हा जो आहे ना, हा रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा म्हणून केलाय मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकरांनी. तुम्हाला माहिती आहे की सविनय कायदेभंग, सिव्हिल डिसऑबिडियन्स जेव्हा राबवले जाते तेव्हा मिठाचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं जातं. आता मीठच का? कारण की मीठ असा विषय होता जो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मिठावर त्यावेळी सरकार 5 कोटी रुपये टॅक्स वसूल करायचा. सो त्यामुळे तो मुद्दा निवडण्यात आला आणि या संदर्भात जो आहे मिठाचा सत्याग्रह, ठीक आहे, दांडीचा मिठाचा सत्याग्रह आहे तो साबरमती आश्रम ते दांडी हे जे 240 मैलाचं अंतर आहे, म्हणजे 1 मैल म्हणजे 1.85 किलोमीटर, ठीक आहे, हे 385 किलोमीटर अंतर आहे. गांधीजींनी 24 दिवसात पूर्ण केलं होतं. कधी? 12 मार्च पासून तर 6 एप्रिल पर्यंत, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी दांडी यात्रा करण्यात आली. लक्षात ठेवायचं, टोटल 79 लोक होते महाराष्ट्रातील, त्यामध्ये 13 लोक होते. आणि या 13 लोकांमध्ये अवंतिकाबाई गोखले पण होत्या ज्यांनी गांधीजींचं पहिलं मराठीत काय लिहिलंय? चरित्र लिहिलंय. हे सर्वात महत्वाचं. नंबर नेक्स्ट, भिल्लांच्या उठावाच्या संदर्भात प्रश्न आहे, व्यवस्थित सॉल्व करा. युअर टाइम स्टार्ट नाऊ. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला होता कारण उत्तर भारतातील उठावांच्या घटनापासून सातपुडा भागात भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857चा उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काजीसिंह नाईक सामील झाले आणि काजीसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. आणि एक लक्षात घ्यायचं, सर्वात महत्त्वाचं सांगतोय, गेल्या 3 वर्षाचा ट्रेंड, वरीलपैकी सर्व उत्तर असेल तर ते मानायचं. आता एक लक्षात ठेवायचं की भिल्ल यांनी का उठाव केला, तर लक्षात घ्यायचं सर्वात इम्पॉर्टंट, भिल्ल जे आहेत हे मूळचे राजस्थान आणि गुजरातचे आहेत. आणि लक्षात घ्यायचं भिल्लांचं जे वस्ती स्थान आहे मूळता हे सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगेमध्ये आहे. म्हणजे इथे धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, नगर असेल, त्यानंतर नाशिक असेल, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतात? भिल्ल दिसतात. भिल्ल जे होते ना, हे भिल्ल पूर्वीपासून हे पेशवाईमध्ये, म्हणजे पेशवाई नंतर आणि मराठा साम्राज्यामध्ये हे लोक काय करायचे? त्या ठिकाणी किल्ल्यांचं संरक्षण करायचे. आणि दुसरं म्हणजे भिल्लांना तिथले वतन मिळाले होते आणि या वतनांमध्ये शेती मिळाली होती. पुढे काय झालं माहिती आहे का, की जेव्हा पेशवाईचा अस्त झाला त्यानंतर यांचं संरक्षण काढण्याचे जॉब निघून गेले, म्हणजे हे लोक जॉबलेस झाले. सो त्याच्यामुळे त्यांचा इंग्रजांवर राग होता. नंबर 2, यांना जे वतन मिळाले होते त्या शेती पण काढून घेण्यात आल्या, कारण की पुढे वतन रद्द केल्या जात आहेत. कारण की खानदेश, एल्फिन्स्टननं काय केलं होता, खानदेशमध्ये एक कलेक्टरची नियुक्ती केली होती आणि खानदेशच्या कलेक्टरचं नाव होतं कॅप्टन ब्रिग्ज. या ब्रिग्जने काय केलं, लोकांची वतन काढून घेण्यात आली. या वतनांद्वारे त्यांचं नुकसान झालं, म्हणजे शेती पण गेली आणि परत रयतवारी पद्धत होती. सो अशा वेळेस त्यांचं नुकसान झाल्यामुळे हा वर्ग काय होतोय, इंग्रजांच्या विरोधात जातोय. आणि असं जर तुम्ही बघितलं तर 1818 म्हणजे 1817 पासून तर 1857 पर्यंत हे लोक उठाव करतायत. 1857 मध्ये यांचा उठाव दाबण्यात यश येत आहे. ठीक आहे, रॉबिन्सन सारखे लोक असतील यांना. आता बघा, रॉबर्टसन सारखे, सॉरी, काय होतंय 1857 मध्ये, ठीक आहे, यांचे उठाव दाबल्या जातात. तत्पूर्वी यांनी काय केलं होतं,
इंग्रजांचे जे आहे खजिने लुटणं वगैरे असतील, पोस्ट जाळणे असं केलं. त्यानंतर अंबापानीचं युद्ध जे आहे यांच्या संदर्भात आहे, अंबापानीचा उठाव म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे ना. यांचे जे नेते होते काजी सिंह वगैरे होते. ठीक आहे, खर्जा नाईक वगैरे असे जे होते नेते होते. पुढे बघा, यांचे उठाव दाबण्यासाठी इंग्रजांनी काय केलं, यांना शेतीचं वाटप करण्यात आलं, यांना लष्करात भरती करण्यात आलं. ठीक आहे, आणि यांना शेतीसाठी मोफत अवजारं, बियाणं वगैरे हे सर्व पुरवण्यात आलं होतं. ठीक आहे, चला बघा आता लक्ष द्या. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. भिल्लांचा जो उठाव झाला 17 ते 57 मध्ये चिलनाईक आणि काजीसिंह नेतृत्व करत होते. अजिंठा, सातमाळा, सातपुडा परिसरात होतं. ठीक आहे, आणि इथला कलेक्टर होता कॅप्टन ब्रिग्ज, त्याच्या नेतृत्वाखाली झालं. आणि पुढे काय होतंय, यांचा उठाव दाबला जातोय. ठीक आहे, यांचे नेते कोण होते, भीमा नाईक, भागोजी नाईक, दौलत सिंग. ठीक आहे, त्यानंतर कुजर सिंग, नेवशा नाईक हे सगळे त्यांचे नेतृत्व करतायत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून, ठीक आहे, टाइम स्टार्ट 9, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून, ठीक आहे, ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. ठीक आहे, न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ. व्यवस्थित उत्तर द्या, थोडंसं लेंदी होईल लेक्चर. बघा आता काय म्हणतोय तुम्हाला, मी त्या आयर्लंडमध्ये काय झाली, ती एक चळवळ झाली ती होम रूलची. त्याच धर्तीवर भारतामध्ये होम रूल चळवळ झाली, ज्याच्यामध्ये उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल, आणि मुंबईचं नेतृत्व ॲनीबाईंनी केलं होतं. ती ॲनीबाईंची होम रूल चळवळ होती. आणि मुंबई सोडून जो उर्वरित महाराष्ट्र होतं याचं नेतृत्व कोण करतायत, त्या ठिकाणी टिळक आणि टिळकवादी नेते करतायत. ठीक आहे, जसं आता अमरावती आहे, दादासाहेब खापर्डे करतायत, नागपूरचं मुंजे करतायत. ठीक आहे, अशा लोकांनी काय अभ्यंकर सारखे विदर्भातले कार्यकर्ते आहेत हे याचं नेतृत्व करतायत. ओके, आणि यांचं पण वसाहतीचे स्वराज्य अशा प्रकारचीच एक मागणी होती. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ॲनी बेझंट यांनी काय केलं, विचार मांडले. आता तुम्हाला माहिती आहे ना, बॉम्बे गॅझेट जे आहे हे कधीचं आहे, 1789. ठीक आहे, 1729 मध्ये. ठीक आहे, हे चालू झालेलं बॉम्बे गॅझेट हे वृत्तपत्र आहे. ठीक आहे, टेलिग्राफ जे हे आहे या नावाचे 2 दिसतील, एक बेंगॉलमध्ये पण दिसतंय आणि एक मद्रासमध्ये पण दिसतंय. सो त्याच्यामुळे याचा इथे काही संबंध नव्हता. हे 2 ड्रॉप होतील. आणि न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे 2 वृत्तपत्र ॲक्च्युअली याच्यावर खूप सारे प्रश्न विचारून झालेत. ठीक आहे, बघा आता आपण बघूया की होम रूल लीग काय होती. तर आयर्लंडमध्ये स्वशासनासाठी जी होम रूल चळवळ झाली होती त्या धर्तीवर भारतात चालू झाली. सर्वात प्रभावी आणि महत्त्वाची होम रूल लीग होती टिळकांची. त्याची स्थापना झाली 1616 मध्ये, एप्रिलमध्ये. ठीक आहे, आणि या ठिकाणी यांचं कार्यक्षेत्र होतं मुंबई सोडून. मुंबई ही टिळकांकडे नव्हती. ठीक आहे, आणि यांच्यासोबत काम करणारे जमनादास, द्वारकादास, त्यानंतर शंकरलाल बँकर, इंदुलाल याज्ञिक लोक होते. आणि महत्त्वाचे उद्दिष्ट बघा, स्वराज्य, भाषावार प्रांतरचना आणि शिक्षण. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा बेंगॉलची फाळणी झाली तेव्हा त्यानंतर स्वदेशी ही चळवळ चालवण्यात आली टिळकांद्वारे, आणि टिळक पुढे याला चालवतायत. आणि एक लक्षात ठेवायचं, भाषावार प्रांतरचना हे जे खूळ आहे हे पूर्ण भारतात आजही. सो ते कुठून चालू झालं, 1905 पासून, जेव्हा बंगालची फाळणी झाली, आणि त्याला आणखी कॉन्क्रीट केलं ते म्हणजे होम रूल लीगमध्ये. ओके, या लीगच्या 6 शाखा होत्या आणि 14,000 सदस्य होते. याच्या निम्मे सदस्य तुम्हाला काय दिसतील, ॲनी बेझंटच्या लीगमध्ये दिसतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, मुंजे नागपूरचं नेतृत्व करतायत. त्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं, हे विधान विचारलं जातं, लाला लजपतराय, हार्डीकर आणि शास्त्री यांनी काय केलं, अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोला होम रूल लीग स्थापन केली. आणि बघा, इंग्रजांचे जे कट्टर दुश्मन होते फ्रेंच, या फ्रेंचांच्या राष्ट्रपतीकडे क्लेमेन्सोकडे काय करतायत, टिळक त्यांना पत्र पाठवतायत, सपोर्टची मागणी करतायत. ठीक आहे, आणि होम रूल लीगची मागणी जी होती धर्मनिरपेक्ष होती. खापर्डेंनी अमरावतीचं बघितलं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आणि अमरावती होम रूल लीगचे अध्यक्ष पण होते. आणि अभ्यंकर हे जे होते ना, हे विदर्भातील कार्यकर्ते. सोबत जर तुम्ही बेझंटबाईंची लीग बघितली, सप्टेंबरमध्ये स्थापना होती, म्हणजे 3 एप्रिल हे सप्टेंबरमध्ये. आणि यांचं कार्यक्षेत्र काय होतं, मुंबई, मद्रास, उत्तर भारत, दक्षिण भारत. आणि ही जी संघटना आहे ढिली संघटना होती. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 लोक एकत्र येऊन संघटना स्थापन करू शकत होते. तरी यांची सदस्य संख्या किती ती, 7000. ठीक आहे, आणि बघा यानंतर होम रूल लीगमध्ये कोण कोण येतंय, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, त्यानंतर चित्तरंजन दास, जीना पण होते, सप्रू आणि लाला लजपतराय सुद्धा येत आहेत. आणि पुढे काय होते, टिळकांना अटक होते आणि बेझंटबाईंना अटक होते, खटला भरला जातो, त्यामुळे ही चळवळ काय होते, थांबवल्या जाते. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे काय होते 2023 मध्ये विचारलेले प्रश्न.
आणि तुम्ही काय करू शकता की प्रहार सारखी बॅच आहे, सिंहावलोकन ही राज्य सेवेसाठी जी बॅच आहे ही बॅच जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे विश्लेषण दिले जातील किंवा तुमचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, शेवटची जाहिरात आहे आणि शेवटच्या जाहिरात कंप्लीट करण्यासाठी आपण काय करतोय त्या ठिकाणी असे प्रयत्न करतोय, ठीक आहे. सिंहावलोकन बॅच आहे, ही सिंहावलोकन बॅच तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता, ज्यामध्ये हे पूर्ण टीम आहे ही तुम्हाला सपोर्ट करेल आणि लाईव्ह बॅच आहे, 100% ओरिएंटेशन देणारी बॅच आहे. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.